नमस्कार मित्रांनो, भाग 8. मागील घटना. पूजाच्या मनात आवीबद्दलची उत्सुकता वाढत होती. आवीचा दिनक्रम पाहण्यासाठी तिने कॉलेजला दांडी मारली होती. आवीच्या घरापासून ते त्याच्या कामाच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी रानात तो वेळ कसा घालवतो हे सर्व तिने पाहिले होते. आवीचा साधेपणा, कामावरील निष्ठा आणि निसर्गाशी असलेलं त्याचं नातं पाहून ती प्रभावित झाली होती. मात्र रानात सूर्यास्त पाहताना आवीच्या चेहऱ्यावर दिसलेली उदासी पाहून तिला त्याच्या मनात काय दडलंय हा प्रश्न छळू लागला होता. आवीच्या या शांत आणि गूढ व्यक्तिमत्वामागे दडलेलं सत्य काय आहे हे जाणून घेण्याची ओढ तिला लागली होती. कविता, पूजा आणि नेहा तिघीही आवीवर मनापासून प्रेम करत होत्या, पण आवीच्या प्रेमभावना अजून कोणालाच कळल्या नव्हत्या. आता पुढे. संध्याकाळच्या वेळी कविताच्या बंगल्यात तिच्या बेडरूममध्ये कविता बेडवरील आपल्या मखमली अंथरुणावर पहुडलेली होती. तिचे डोळे उघडे होते आणि ती छताकडे एकटक पाहत होती. जणू तिच्या आत दडलेल्या असंख्य विचारांचे प्रतिबिंब तिला तिथे दिसत होते. तिच्या मनात विचारांचे वादळ घोंगावत होते, पण त्या वादळाला एक अनामिक आकार प्राप्त झाला होता. एका स्वप्नाचा, एका अपूर्णतेचा. तिच्या ओठांवर एक अस्पष्ट हसू होते, जे तिच्या आत्म्याच्या खोलवरच्या इच्छेचे द्योतक होते. त्याच वेळी दूर रानात आवी नेहमीप्रमाणे त्या बाकावर बसून विचारात गढून गेला होता. सगळं रान शांत होतं. फक्त मावळत्या सूर्याची केशरी किरणे झाडांच्या पानांमधून पाझरत होती. आवीचे डोळे दूर क्षितिजावर स्थिरावले होते, जिथे दिवसाचा सोनेरी रंग हळूहळू काळोखात मिसळत होता. आज त्याच्या चेहऱ्यावर एक मंद पण अर्थपूर्ण हास्य होतं. जणू काहीतरी अलौकिक विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याचवेळी नेहाच्या बंगल्याच्या टेरेसवर नेहा कठड्याला टेकून उभी होती. तिचे हात छातीशी बांधलेले होते आणि तिची नजर दूरवरच्या रिकाम्या आकाशात हरवली होती. तिच्या चेहऱ्यावरही तेच शांत हास्य होतं, जे आवीच्या चेहऱ्यावर होतं. तिच्या मनातही तेच विचार तरंगत होते, पण वेगळ्या दिशेने, एका वेगळ्या आकांक्षेने भरलेले होते. तिच्या डोळ्यात एक चमक होती, जी भविष्याच्या एका अज्ञात भीतीची चाहूल देत होती. त्याचवेळी पूजा आपल्या बंगल्याच्या गॅलरीत उभारून कठड्यावर हात ठेवून उभी होती. तिची नजर शून्यात हरवली होती, जणू ती कोणत्या तरी अज्ञात चेहऱ्याचा शोध घेत होती, जो तिच्या स्वप्नांच्या चौकटीत नेमका बसेल. तिच्या मनातही स्वप्नांची एक भव्य मालिका सुरू होती, जी तिच्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनासोबत अधिक गडद होत होती. आवी, कविता, पूजा आणि नेहा चौघेही आपापल्या जागी विचारांच्या गर्तेत हरवले होते. त्यांच्या मनात एकच भावना होती, एकच ध्यास होता, एका खास व्यक्तीचा शोध, जो त्यांच्या जीवनात अर्थ भरेल, जी त्यांच्या अपूर्ण आयुष्याला पूर्णत्व देईल. एका अदृश्य धाग्याने ते सर्वजण एकमेकांशी जोडले गेले होते, हे त्यांना अजूनही माहीत नव्हतं. आवी, कविता, पूजा आणि नेहा चौघांच्याही मनात हेच विचार चालू होते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असावी, हा विचार त्यांच्या मनात एक नाजूक सोर छडत होता. ती व्यक्ती स्मार्ट असावी, पण तिच्यामध्ये एक सरळपणा असावा. ती व्यक्ती भांडखोर नसावी, तर ती समजून घेणारी असावी. प्रत्येकाच्या मनाचा कॅमेरा एका विशिष्ट चेहऱ्याच्या शोधात असतो. तो चेहरा समोर आला की मनात काहीतरी क्लिक होतं. हे क्लिक म्हणजे मनापासून मनाचं जुळणं, विचारांचं एकरूप होणं, आत्म्याचं मिलन. प्रत्येकाला वाटत असेल ना की आपलं कोणीतरी असावं, एक सोबती, एक आधार, एक जीवाभावाचा मित्र, जीवाला जीव देणारं. असा जोडीदार जो कोणत्याही परिस्थितीत साथ देईल, जो आयुष्याच्या प्रत्येक वादळात ढाल बनेल, मनाला मन मिळवणारं, प्रत्येक सुखदुःखात साथ देणारं, आयुष्याच्या चढ उतारात प्रत्येक क्षणी सोबत राहणारं. हृदय दोन पण मन एकच, शरीर दोन पण विचार एकच. त्यांच्या मनात एकच भावना तीव्र होत होती, तिच्या किंवा त्याच्याशिवाय जगणं ते जगणंच असणार नाही. प्रत्येकजण मनातल्या मनात म्हणत होता, तू ती पहिली व्यक्ती आहेस ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करतोय. ती व्यक्ती ज्या परिस्थितीत असेल माझी प्रियच असेल. तिच्यासाठी, त्याच्यासाठी प्रेम हे अटी शर्तींच्या पलीकडचं एका दैवी बंधनासारखं असेल. सूर्य उगवेल, मावळेल, चंद्र उगवेल, मावळेल, येणारी प्रत्येक वेळ निघून जाईल, पण शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझीच वाट पाहीन. या गहन विचारानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उद्भवला होता,
मग प्रपोज करायचं का? पण लगेचच एक अनामिक भीती किंवा कदाचित योग्य वेळेची प्रतीक्षा त्यांना थांबवत होती आणि लगेच मनात दुसरा विचार येत होता, नको, थोडं थांबायला हवं. चौघेही योग्य वेळेची वाट पाहत होते किंवा अजूनही त्यांच्या मनात थोडी अनिश्चितता होती. सूर्य हळूहळू डोंगराआड खाली गेला. दिवसाचा प्रकाश मावळला आणि सर्वत्र अंधार पसरू लागला. पण या चौघांच्या मनात मात्र एका नव्या आशेचा, एका नव्या स्वप्नांचा सूर्य उगवला होता. त्यांच्या मनातल्या भावना, त्यांचे विचार, त्यांचे ध्यास हे सर्व त्या मावळत्या सूर्याच्या साक्षीने अधिकच तीव्र झाले होते. प्रत्येकजण आपापल्या स्वप्नातील जोडीदाराची वाट पाहत होते, ज्याच्यासोबत त्यांचं जीवन एका सुंदर कवितेसारखं पूर्ण होणार होतं. नियती त्यांना कधीतरी एकत्र आणेल याची त्यांना खात्री होती. संध्याकाळ गडद व्हायला लागली होती. अवी, कविता, नेहा आणि पूजा आपापल्या विचारांच्या गर्तेतून बाहेर येत स्वप्नांच्या नवनव्या रंगछटा मनात रेखाटत होते. एका अदृश्य धाग्याने ते सर्वजण एकमेकांशी जोडले गेले होते याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. प्रत्येकाच्या मनात एकाच व्यक्तीचा ध्यास होता, ती खास व्यक्ती जी त्यांच्या आयुष्याला पूर्णत्व देईल. कविता अजूनही आपल्या बिछाण्यावर पहुडलेली होती. डोळे मिटून तिने मनातल्या मनात अवीच्या चेहऱ्याची प्रतिमा अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या ओठांवर अजूनही तेच अस्पष्ट हसू होतं, जे तिच्या आत्म्याच्या खोलवरच्या इच्छेचं प्रतीक होतं. इकडे अवी रानातून आपल्या घरी परतला होता. आजही त्याच्या चेहऱ्यावर ते मंद पण अर्थपूर्ण हास्य होतं. दिवसा मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्याने जे काही स्वप्न पाहिलं होतं ते त्याच्या मनात घर करून बसलं होतं. अवीनेही मनातल्या मनात कविताच्या चेहऱ्याची प्रतिमा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. कविताच माझ्यासाठी असावी, जी मला माझ्यासारखं स्वीकारेल, जी माझ्या सोबतीने आयुष्याच्या प्रत्येक पावलावर चालेल. अवी विचार करत होता. त्याच्या मनातही तिला प्रपोज करायचं होतं, पण त्याचं मन थोडंसं त्याला थांबवत होतं. त्याचं मन त्याला आवर घालत होतं. कदाचित नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलं होतं. नेहा आणि पूजाही आपापल्या ठिकाणी शांत झाल्या होत्या. त्यांच्याही मनात भविष्यातील एका सुंदर भेटीची चाहूल होती. प्रत्येकाला खात्री होती की नियती त्यांना त्यांच्या स्वप्नातील जोडीदारापर्यंत नक्की पोहोचवेल. रात्र झाली. काळोख वाढला होता, पण त्याच्या मनात एका नव्या आशेचा दिवा तेवत होता. काही दिवस पटपट सरून गेले, पण अवीच्या मनातली कविताला भेटण्याची ओढ काही कमी झाली नव्हती. नेहमीप्रमाणे कॉलेजच्या गेटसमोरील रोड पलीकडच्या झाडाखाली अवी आपल्या स्टँडवर लावलेल्या स्कूटरवर बसून कविताची वाट पाहत होता. कॉलेज गेटमधून अनेक कॉलेज स्टुडंट्सची ये-जा सुरू होती. अवीच्या हातात त्याचा मोबाईल होता. अवी कविताच्या प्रतीक्षेत मोबाईलवर गेम खेळत टाईमपास करत होता. अवी मोबाईलवर गेम खेळताना कधी कॉलेज गेटकडे पाहत होता तर कधी मोबाईलमध्ये पाहत होता. कविता न दिसल्याने अवी पुन्हा मोबाईल गेममध्ये मग्न झाला. तेवढ्यात समोरून कविताचा हाय असा आवाज आला. अवीने आवाज ऐकून अचानक समोर पाहिलं. कविता अवीच्या समोर उभी होती. अवी अचानक कविताला पाहून एकाएकी गोंधळला आणि दचकून पटकन स्कूटरवरून खाली उतरला. अवी हास्यस्मित करत चाचपडत कविताला म्हणाला, हाय. कविता म्हणाली, इथे काय करतोयस? कोणाची वाट पाहतोयस का? अवी पटकन म्हणाला, हो, आणि लगेच गोंधळून अचानक म्हणाला, नाही, असं काही नाही, सहजच आपलं मनात वाटलं, कॉलेज आवडलं म्हणून थांबलो. कविता म्हणाली, ओके. मग गोंधळलेला अवी इकडे तिकडे पाहत म्हणाला, आज त्या तुझ्या मैत्रिणी नाहीत का तुझ्यासोबत? कविता म्हणाली, अच्छा, म्हणजे तू त्यांची वाट पाहतोयस तर? अवी म्हणाला, नाही, मी आपलं जनरली विचारलं, आणि तू असं मनातही घेऊ नकोस, मला तुला एकटीलाच भेटायचं होतं. लगेच कविता आश्चर्याने अवीकडे पाहत म्हणाली, हां? अवी म्हणाला, सॉरी, म्हणजे मला तू एकटी भेटलीस तरी चालेल. हो चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग कविताने विचारलं, आज कामावर नाही गेलास? अवी म्हणाला, नाही, आज सुट्टी आहे. मग लगेच खुश होऊन कविता म्हणाली, मग चल ना, कॉफी घेऊयात. अवी म्हणाला, पण तुझं लेक्चर? कविता म्हणाली, लेक्चरला सुट्टी माझ्या मनावर असते. कविता आणि अवी एकमेकांकडे पाहून हसले आणि अवीने आपल्या स्कूटरवर बसून स्कूटर स्टार्ट केली. कविता लाजतच अवीच्या मागे बसली.
आज पहिल्यांदाच कविता अवीच्या स्कूटरवर बसली होती. तिने हळुवारपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अवीची स्कूटर धावू लागली. अवीला कधीच वाटलं नव्हतं की त्याची ही प्रतीक्षा इतक्या लवकर संपेल. आता अवी आणि कविता पहिल्यांदाच कॉफी शॉपमध्ये जाणार आहेत. बघूयात आता त्यांची जवळून पहिलीच मुलाखत कशी असणार आहे. पुढील भाग नक्की बघा. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.